नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फोबियाबद्दल. तर काय असतो फोबिया याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये आणि दैनंदिन आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला भीती नावाचा प्रश्न सगळ्यांमध्येच असतो. भीती वाटणे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे. पण जेव्हा ही भीती आपल्या विचारांवर परिणाम करते, आपल्या वागणुकीवर परिणाम करते किंवा आपल्या आयुष्यावर परिणाम करते आणि ही जी भीती आहे, ही भीती जेव्हा आपल्या नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा आपण त्याला फोबिया असं म्हणत असतो. परंतु केवळ हा एक घाबरण्याचा विषय नाहीये किंवा भीती वाटण्याचा विषय नाहीये, तर तो एक मानसिक आरोग्याशी संबंधित एक गंभीर मुद्दा म्हणून आपण त्याकडे बघत असतो. फोबिया म्हणजेच काय? तर एखाद्या विशिष्ट प्रकारची भीती मनामध्ये निर्माण होणे. जसं की एखादी वस्तू असेल किंवा एखादी परिस्थिती असेल, एखादा प्राणी असेल किंवा एखादी जागा असेल किंवा एखादा प्रसंग असेल. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मनावर परिणाम होतो, जेव्हा या सगळ्या गोष्टींविषयी खूप तीव्र प्रकारची भीती आपल्याला वाटायला लागते, त्यावेळेस आपण त्याला फोबिया असं म्हणतो. ही जी भीती असते खूप तीव्र पद्धतीची भीती असते, जी की अनियंत्रित असते, ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. आता ही जी भीती आहे, ही सामान्य भीतीपेक्षा खूप वेगळी असते. ही गोष्ट जर आपण एखाद्या उदाहरणासह जाणून घेतली, तर काही लोकांना उंच जागेची भीती वाटते, काही लोकांना अंधाराची भीती वाटते, काही लोकांना गर्दीची भीती वाटते, तर काही लोकांना बंद खोलीची भीती वाटते. ही इतकी भीती तीव्र असते, की व्यक्ती त्या परिस्थितीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला ते शक्यच होत नाही. आणि त्याचा जो परिणाम आहे, तो त्याच्या दैनंदिन जीवनावर आपल्याला दिसून येत असतो. फोबियामध्ये रुग्णाला किंवा व्यक्तीला ह्या गोष्टींची समज असते, की ही जी भीती आहे ती अवास्तव आहे. याचा माझ्या जीवनाशी काही संबंध नाही. पण तरीही ती व्यक्ती स्वतःला नियंत्रित करू शकत नाही. शरीर आणि मन दोन्ही तीव्र प्रतिक्रिया यामध्ये देत असतात. त्यामुळे व्यक्तीला खूप मोठ्या पद्धतीची भीती त्याच्या आयुष्यामध्ये वाटायला लागते. जर आपण फोबियाच्या लक्षणांचा विचार केला, तर त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, की हृदयाचे ठोके वाढणे, घाम खूप जास्त येणे, हातपाय थरथर करणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत धडधड करणे, चक्कर येणे, पळून जाण्याची इच्छा होणे, पॅनिक अटॅक्स येणे, या पद्धतीचे लक्षणं बेसिकली फोबिया ह्या मानसिक आजारामध्ये दिसून येत असतात. जर आपण फोबियाच्या प्रकारांविषयी माहिती जाणून घेतली, तर याच्यामध्ये पहिला प्रकार आहे की स्पेसिफिक फोबिया. स्पेसिफिक फोबिया काय असतो, की एखाद्या विशिष्ट प्रकारची भीती व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असते. जसं की उंचीची भीती वाटणे, खूप जास्त उंचीवर गेल्यानंतर व्यक्तीला वाटायला लागणे की बिल्डिंग पडेल किंवा मी बिल्डिंग मधनं खाली पडेल. या सगळ्या गोष्टींविषयी विचार व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असतात. दुसरं म्हणजे साप किंवा कुत्रा चावण्याची पण भीती याच्यामध्ये दिसून येत असते. कोणाकोणाला खूप जास्त इंजेक्शनची भीती वाटते, एखाद्याला विमान प्रवासाची भीती वाटते, जसं की विमान प्रवास जर का व्यक्तीने केला तर मी विमानातनं खाली पडेल किंवा विमान खाली कोसळेल. याविषयीची भीती जी असते ती व्यक्तींच्या मनामध्ये खूप नेहमी दिसायला मिळत असते. फोबियाचा दुसरा प्रकार म्हणजे सोशल फोबिया, ज्याला आपण सोशल अँझायटी असं पण म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली काय होतं, की लोकांसमोर बोलण्याची किंवा चूक होण्याची खूप जास्त भीती व्यक्तीच्या मनामध्ये असते. लोक आपल्याला जज करतील का, लोक काय विचार करतील, याविषयीची भीती जी असते ती नेहमी या रुग्णांमध्ये बघायला मिळत असते. उदाहरणासह जर काही ही गोष्ट जाणून घेतली, तर एखादा व्यक्ती स्टेजवर गेल्यानंतर खूप जास्त घाबरतो किंवा बोलण्यास अडखळतो किंवा लोकांसमोर जेवणात सुद्धा त्याला भीती निर्माण होते. नवीन लोकांशी बोलण्यास तो टाळाटाळ करत असतो. ह्या पद्धतीचे लक्षणं जे असतात ते बेसिकली सोशल फोबिया किंवा सोशल अँझायटीमध्ये आपल्याला दिसून येत असतात. त्याचबरोबर काही लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे किंवा बाजाराला जाणे किंवा प्रवास करणे किंवा घराबाहेर पडणे याविषयी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि तीव्र भीती वाटत असते. अशा व्यक्तींना वाटायला लागतं, की मला जर काही त्रास झाला, मला जर काही इजा झाली, तर मला कोणाचीही मदत मिळणार नाही, मला कोणीच मदत करणार नाही. या पद्धतीचे जे विचार असतात बेसिकली या सोशल अँझायटी किंवा सोशल फोबियामध्ये आपल्याला दिसून येत असतात. जर आपण फोबियाच्या कारणांचा विचार केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, की बालपणीचे जर का काही वाईट अनुभव व्यक्तीला आले असतील, उदाहरणार्थ जर बालपणी व्यक्तीला जर का कुत्रा चावला असेल, तर कुत्रा चावल्याची भीती खूप जास्त व्यक्तीच्या मनामध्ये बसेल. पुढं जसं त्याचं वय वाढत जाईल, तसं त्याला कुत्र्यांची भीती खूप जास्त वाटायला लागेल. दुसरं म्हणजे जेनेटिक कारण आहे. जर कुटुंबामध्ये अँझायटी किंवा फोबिया एखाद्या व्यक्तीला असेल, तर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा अनुवंशिकतामुळे व्यक्तींमध्ये किंवा रुग्णांमध्ये फोबिया सारखे आजार किंवा फोबिया सारखे लक्षणं आपल्याला दिसून येत असतात. तिसरं म्हणजे मेंदूतील रासायनिक बदल, जे मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर्स असतात, जे की स्ट्रेस आणि अँझायटी नियंत्रित करतात. त्यांच्यामध्ये जर का काही असंतुलन निर्माण झालं, तरी सुद्धा फोबिया नावाचा जो मानसिक आजार आहे तो व्यक्तींमध्ये होऊ शकतो.
चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ताणतणाव. आजच्या काळामध्ये आपण बघतोच आहे, की किती व्यक्तींना ताणतणाव आहे, स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, जॉबशी रिलेटेड, कुटुंबाशी रिलेटेड. तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा फोबिया होण्याची भीती असते. दीर्घकाळ जर का ताण असला किंवा मानसिक धक्का व्यक्तीला पोहोचला असला किंवा ट्रॉमा झाला असला, तरी सुद्धा व्यक्तींमध्ये फोबिया नावाचा मानसिक आजार हा होऊ शकतो. जर आपण उदाहरणासह याचा विचार केला तर एखाद्या विद्यार्थ्याला वर्गात काही चुकीचं उत्तर दिल्यानंतर सर्वजण हसतात. त्यानंतर त्याला लोकांसमोर बोलण्याची भीती वाटायला लागते. त्याला वाटायला लागतं की प्रेझेंटेशन दिल्यानंतरच लोक मला हसतील, माझी काही चूक होईल का, मग लोक काय विचार करतील, माझ्याकडनं काही चुकीचं बोललं जाईल का, या सगळ्या गोष्टींविषयी त्याच्या मनामध्ये खूप जास्त भीती बसत असते आणि जी की खूप तीव्र पद्धतीची असते. तो कधीही ही भीती मॅनेज करू शकत नाही. त्याला स्टेजवर उत्तर देण्यास, स्टेजवर जाण्यास आणि अगदी मित्रांशी बोलण्यास सुद्धा तो टाळाटाळ करत असतो. हळूहळू ही जी भीती असते, ही भीती सोशल फोबियामध्ये बदलली जाते. त्यामुळे व्यक्ती हा घराच्या बाहेर जाण्यास किंवा शाळा कॉलेजेसमध्ये जाण्यास, प्रेझेंटेशन देण्यास किंवा स्टेजवर जाण्यासाठी खूप जास्त घाबरत असतो. फोबियाचा व्यक्तीच्या किंवा रुग्णाच्या जीवनावर सुद्धा तेवढाच परिणाम दिसून येतो. खास करून शिक्षण घेणारी मुलं, जसं की शाळा आणि करिअरमध्ये त्यांच्या अडथळे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. नातेसंबंधांमध्ये वाद निर्माण झालेला दिसतो, कौटुंबिक वाद झालेला दिसतो, ताणतणाव सारखी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जो असतो तो खूप जास्त कमी झालेला आपल्याला दिसतो. कधी कधी याच मुलांमध्ये डिप्रेशन आणि अँझायटी सारखे मानसिक आजार होण्याची सुद्धा याच्यामध्ये भीती येत असते. त्याचबरोबर एकटेपणा अशा लोकांमध्ये खूप जास्त वाढतो. जर आपण फोबियाच्या उपचाराचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की फोबिया जो मानसिक आजार आहे याच्यावर पूर्णपणे उपचार आहेत. फोबिया हा उपचार योग्य मानसिक आजार आहे. विशेषतः याच्यामध्ये आहे सायकोथेरपी उपचारासाठी. बेसिकली याच्यामध्ये आहे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी फोबियाच्या उपचारासाठी खूप मोठी प्रभावी थेरपी आहे. याच्यामध्ये व्यक्तीच्या मनाच्या नकारात्मक सिच्युएशन्स आहेत किंवा नकारात्मक विचार आहेत हे बदलण्यासाठी ही थेरपी खूप प्रभावी असते. दुसरं आहे एक्सपोजर थेरपी. एक्सपोजर थेरपीमध्ये काय होतं की हळूहळू त्या भीतीचा सामना करण्यासाठी व्यक्तीला दिलं जातं प्रशिक्षण. आता ते प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला कळायला लागतं की भीती जी आहे ती टेम्पररी आहे किंवा याचा सामना कसा करायचा आहे किंवा कशी आपण ही भीती टाळू शकतो. या पद्धतीचे जे ट्रेनिंग आहे किंवा जे प्रशिक्षण आहे ते व्यक्तींना किंवा रुग्णांना दिलं जातं. या पुढचं म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक्स. आता रिलॅक्सेशन टेक्निक्स मध्ये काय आहे की मेडिटेशन आहे, डीप ब्रीथिंग आहे, योगा आहे, एक्सरसाइज आहे. या सगळ्या गोष्टींविषयी काय होतं की एक पीसफुल माइंड तयार होतं आणि त्याला जस्ट शांत वाटायला लागतं. त्यामुळे सुद्धा ही थेरपी सुद्धा खूप जास्त महत्वाची ठरते. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये औषधोपचार सुद्धा डॉक्टर देऊ शकतात. जर गरज असल्यास मानसोपचार तज्ञ अँझायटी आणि डिप्रेशन सारखे जे लक्षणं आहेत ते लक्षणं कमी करण्यासाठी सुद्धा औषधं याच्यामध्ये देऊ शकतात. एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहे की फोबिया हा पूर्णपणे उपचार योग्य आहे. फोबियाचा जर का योग्यपणे उपचार झाला तर फोबिया बाधित रुग्ण बरे होऊ शकतात आणि त्यांचं आयुष्य चांगलं जगू शकतात. जसे आपण ताप किंवा मधुमेहासाठी डॉक्टरांकडे जातो तसेच मानसिक आरोग्यासाठी सुद्धा डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांमध्ये एखाद्या व्यक्तीला फोबिया सारखे लक्षणं दिसत असतील तर नक्कीच संपर्क करा शांतिवन मेंटल हेल्थ केअर सेंटर, वडगाव, बुद्रुक आणि कात्रज, पुणे येथे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.